नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. आणि आता केवळ एक दिवस राहिलेला आहे आणि याच्यानंतर उद्या आपण लॉटरी अपेक्षित करत आहोत. जाहीर करणार आहेत वेबसाईटवर आणि SMS देखील येतील. तर ही अपेक्षा आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः हे बघणार आहे की लॉटरी लागून SMS आल्यानंतर काही शाळा चांगल्या असतात, ते तुम्हाला ॲडमिशन नक्कीच देतील आणि जे काय आहे RTचे संदर्भात प्रोसिजर त्या पद्धतीने करतील. पण शक्यता अशी देखील आहे की काही RTच्या शाळा तुम्हाला नकारही देऊ शकतात की आम्हाला पैसे नाही आले गव्हर्मेंटकडून किंवा काय. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कारण तुम्हाला RT मध्ये ॲडमिशन लागल्यानंतर शक्यतो शाळांना असं वाटतं की हे म्हणजे गव्हर्मेंटकडून कधी पैसा येईल कधी नाही येणार, गव्हर्मेंट रेटप्रमाणे येईल, तर ते शक्यता टाळाटाळ करण्याची शक्यता असते. त्यामुळे हा व्हिडिओ नीट बघा. आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढंच नाही सांगितलं आहे, तर तुम्हाला आत्ता येणाऱ्या जे कालावधीमध्ये कोणत्या दिवशी कोणती प्रोसेस होणार आहे हे अपडेट देखील दिलं जाणार आहे डेट वाईज. म्हणजे तुम्हाला ॲडमिशन्स कधी चालू होतील, कधीपर्यंत असतील. तर चालू करूयात व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर ही न्यूज आहे टाइम्स ऑफ इंडिया, एक खूप मोठा इंग्लिश न्यूजपेपर ज्याचा हा सोर्स आहे. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. पण ज्यांना इंग्लिश अंडरस्टँडिंग किंवा ज्या पालकांना इंग्लिश नसेल कळत त्यांच्यासाठी मी मराठीत देखील ट्रान्सलेट करेन. तर स्कूल्स वॉर्न्ड अगेन्स्ट रिफ्युजिंग RT स्टुडंट्स. तर ही वॉर्निंग दिलेली शाळांना. द फर्स्ट राऊंड ऑफ ॲडमिशन आर एक्सपेक्टेड टू बिगिन इन नेक्स्ट वीक. म्हणजे ॲडमिशनची प्रोसेस ही नेक्स्ट वीकमध्ये होणार आहे असं सांगितलं आहे. SMS याच वीकमध्ये येतील. अँड पॅरेंट्स next week and parents of students of 25% reserved seats in entry level class each eligible schools under the Right of Education Act will receive SMS on Friday, एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफिशियल सेड. तर शुक्रवार म्हणजे उद्याचा दिवस SMS येणार आहे याच्यामध्ये देखील सांगितलेलं आहे. त्यामुळं उद्या SMS येतील हे सगळे मुख्य वृत्तपत्र देखील सांगत आहेत, कारण शिक्षण मंडळानेच हे सांगितलेलं आहे. बघूयात पुढे काय सांगितलं आहे. तर कन्फर्मेशन SMS वाया SMS फ्रॉम फ्रायडे, एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफिशियल सेड. डायरेक्टर ऑफ प्रायमरी एज्युकेशन शरद गोसावी इश्यूड अ स्ट्रिक्ट वॉर्निंग टू स्कूल. सक्त वॉर्निंग दिलेली आहे शाळांना that action would be taken against institutions that refuse admission to the students allotted seat through lottery. ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरीमार्फत नंबर आलेले आहेत त्यांना जर ॲडमिशन नाकारलं तर स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्यात येईल असं शरद गोसावी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आय अर्ज पॅरेंट्स टू रिपोर्ट एनी सच व्हायलन्स टू एज्युकेशन डिपार्टमेंट, ही ॲडेड. जर तुम्हाला कुणी नकार दिला तर तुम्ही शिक्षण मंडळाला याची तक्रार करा असं शरद गोसावी हे म्हणालेले आहेत. वी विल अपलोड द लिस्ट ऑफ सिलेक्टेड स्टुडंट अलॉंग विथ वेटिंग लिस्ट ऑन February 14th. 14ला आम्ही अपलोड करणार आहोत लिस्ट वेटिंगची असं याच्यामध्ये दिलेलं आहे. सिलेक्टेड आणि वेटिंग दोन्ही लिस्ट आम्ही 14 तारखेला अपलोड करणार आहोत. पॅरेंट्स फ्रॉम दॅट आफ्टरनून पॅरेंट्स ऑफ सिलेक्टेड स्टुडंट विल बिगिन रिसिविंग SMS नोटिफिकेशन रिगार्डिंग देअर चाइल्ड अलॉटमेंट. तर दुपारनंतर SMS हे यायला सुरुवात होईल. तर त्याच्यामध्ये असं लिहिलं, वी अर्ज पॅरेंट्स टू लॉग इन ऑनलाईन युजिंग ID to verify whether the child was allotted a school or placed in waiting list or not selected at all, rather than relying solely on SMS. म्हणजे तुम्हाला फक्त SMSवर अवलंबून नाही राहायचं आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून वेबसाईटवर चेक करायचं आहे की तुमचा वेटिंग लिस्टमध्ये नंबर लागला आहे, सिलेक्टेडमध्ये लागला आहे, कुठलीच शाळा तुम्हाला अलॉट नाही झाली. तर SMSवर अवलंबून नाही राहायचं हे स्पष्टपणे सांगितलं आहे. He added that the detailed admission schedule will be uploaded online on Friday.
शुक्रवारी डिटेल ॲडमिशनचे शेड्यूल हे अपलोड केलं जाईल. द ॲडमिशन प्रोसेस विल कमेन्स ऑन 15th. 15 तारखेपासून ॲडमिशनची प्रोसेस ही चालू होऊन जाईल. अँड पॅरेंट विल हॅव ॲटलीस्ट 10 days टू कन्फर्म ॲडमिशन इन द अलॉटेड स्कूल. तुमच्याकडे कमीत कमी 10 दिवस असतील त्याच्यानंतर की तुम्ही ॲडमिशन शाळेमध्ये घेऊ शकतात. बेस्ड ऑन नंबर ऑफ स्टुडंट्स ॲडमिटेड वी विल डिसाईड वेदर टू एक्सटेंड डेडलाईन, ही सेड. म्हणजे तुमची 10 दिवस मिनिमम भेटणार आहे कन्फर्मेशन करायला ॲडमिशनचं तुम्हाला SMS आल्यानंतर किंवा तुम्हाला यादी कळाल्यानंतर. त्याच्यानंतर ही डेट एक्सटेंड होईल का नाही हे आम्ही किती ॲडमिशन होत आहेत त्याच्यावर ठरवू असं म्हटलं गेलेलं आहे. तर मला वाटतं इथपर्यंत क्लिअर आहे. पुढं काय म्हणत आहेत हे बघूयात आपण. वेदर टू ही सेड द स्टेट गव्हर्नमेंट टार्गेटेड द कम्प्लिशन ऑफ ॲडमिशन प्रोसेस अगेन्स्ट बाय March 10th. 10 मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे असं गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. द शेड्यूल ऑफ ॲन्युअल ॲडमिशन हॅज बीन ट्विक्ड बाय अथॉरिटीज टू अकम्प्लिश द प्रोसिजर रिलेटिव्हली अर्लियर. तर हे प्रोसिजर ही लवकर करण्याचा आदेश हा दिलेला आहे आणि ही प्रोसेस 10 मार्चपर्यंत ही पूर्ण करायची आहे गव्हर्नमेंटला. द ऑनलाईन लिंक फॉर रजिस्ट्रेशन ऑफ स्कूल्स ओपन्ड इन डिसेंबर ऑफ दिस इयर. अर्लियर दॅन पास्ट प्रॅक्टिसेस सच एनरोलमेंट कमेन्स्ड इन मिड टू Jan. म्हणजे आत्तापर्यंत ही प्रोसेस फार स्लो व्हायची, खूप डिले व्हायचा ॲडमिशनला, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायचं. तर या वर्षीपासून आनंदाची बातमी आहे की ही प्रोसेस सगळी लवकर होणार आहे. अगदी मार्चमध्ये तुम्हाला हे देखील माहीत असेल की तुमचा विद्यार्थ्याला RT मार्फत ॲडमिशन भेटणार आहे का नाही. त्यामुळे खूपच चांगली बातमी आहे आणि आशा करूया तुमचाही नंबर लागेल RTमध्ये. तर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. ऑल द बेस्ट उद्याच्या ॲडमिशनसाठी. धन्यवाद.